श्री स्वामी समर्थ. बाळा, पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का हा स्वामी संदेश आज तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवंत ठराल. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, बाळा, येत्या आठवड्यात तुम्हाला माझे काही चमत्कार लवकरच दिसणार आहेत. आणि नक्कीच तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर याचा अनुभवही येईल. त्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी संदेश असेच रोज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, मी कधीच तुमच्या प्रार्थनेला दुर्लक्ष केलं नाही. कधीकधी मी तुमच्या प्रार्थनेला अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षाही नसते. स्वामी बोलतात, संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेव, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणाऱ्या भविष्याला खराब करू नका. कदाचित तुमचा भूतकाळ हा खूप चांगला असू शकतो, कदाचित तुमचा भूतकाळ हा खूप खराबही असू शकतो. एक लक्षात ठेवा, आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखाने जगा. भविष्याचा किंवा भूतकाळाचा विचार करत बसू नका. वर्तमान काळात जे चालू आहे त्याला जगायला शिका. स्वामी सांगतात, जे घडले ते सहन करायचे असते. बदलत्या जगाबरोबर स्वतःलाही बदलायचं असते. कुठून सुरू झालं हे कोणाला माहिती नसतं, तरीही कुठंतरी थांबायचं असतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही, पण प्रत्येक गोष्ट ही मनासारखी करता येते. त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. त्यासाठी आपल्याला देवावरती विश्वास ठेवावा लागतो. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरीही हसायचं असतं. स्वामी म्हणतात, पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपावून धरती विसरायचं नसतं. मरणानंतर समोर येऊन जीव जरी मागितला तरीही मागून मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं. आयुष्याचं असंच असतं आणि ते असं जगायचं असतं. स्वामींना एक गोष्ट सांगा, तुम्ही आयुष्यात किती चांगले कर्म केले, स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. स्वामींच्यासाठी तुम्ही किती चांगले कर्म केले, तुम्ही किती पुण्याचे काम केले, हेच महत्त्वाचे आहेत. स्वामींचे नामस्मरण करत जा आणि जमल्यास 5 गरजू लोकांपर्यंत त्यांचा हा स्वामी संदेश पोहोचवा. त्यांचा तुम्हाला आशीर्वाद लागेल आणि पुण्य तुम्हाला वाढेल. स्वामी म्हणतात, रोज स्वतःला हे सांगा, आजचा हा दिवस खूप सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला झुकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंदी ठेवील. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवस हे येणारच आणि दिवस हे जाणारच. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा
आणि प्रत्येक दिवस हा सुखाने जगण्याचा एक छोटासा प्रयत्न करायचा. स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपले होईल. अपयश असे स्वीकारा की विजेता भरावून जाईल. माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल. शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल. प्रेम असे करा की जग प्रेमळ होईल. प्रगती इतकी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल. आणि एकमेकांना इतके सहकार्य करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल. आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागावावं, भांडवावं आणि जमलं तर भांडण लगेच मिटवून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसला किंवा फुगलात अबोला फार काळ चालू ठेवू नका. जी काही वादावादी झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागातून झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा दिवस बघू किंवा नाही. सकाळी उठेल की नाही हे आपल्यालाच खात्री नसते. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर ते चांगल्या प्रकारे जगा. आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभर राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही. आणि शरीराला आराम मिळावा तरीही झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. त्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची. अहंकार हे सर्वांचाच असतो आणि प्रत्येकाला वाटत असते की मीच बरोबर आहे, चूक पुढच्याची आहे. तर अशा काळी स्वामी म्हणतात, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला नाते जपायचे की माणसे जपायचे. जर तुम्हाला माणसे जपायचे असतील तर तुम्ही ते चूक विसरा आणि नाते जपायचे असतील तर तुम्ही माफी मागा. तुमची चूक नसली तरीही माफी मागा तर तुमचं नातं टिकेल. स्वामी म्हणतात, आजचा हा स्वामी संदेश येणाऱ्या 18 मिनिटापर्यंत जो कोणी व्यक्ती ऐकेल त्याला आम्ही 101% गॅरंटी घेऊन सांगत आहोत, त्याच्या आयुष्याचा भाग्योदय हे होणार आहे. त्याच्या आयुष्यात खूप आनंदाचे आणि सुखाचे क्षण हे येणार आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीने दुर्लक्ष करू नका. हा स्वामी संदेश त्यांच्यासाठी खास बनलेला आहे. या स्वामी संदेशाद्वारे त्यांचं आयुष्य बदलून टाकलं जाणार आहे. फक्त आता त्यांनी असाच विश्वास ठेवायला हवा. त्यामुळे तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांचे स्वामी संदेश ऐकत असाल तर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. तुमच्या आयुष्यात पुण्य हे खूप तुमच्या हाताने होत आहे. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो एक ना एक दिवस त्याच्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो. वेळ प्रत्येकाची येते. लक्षात ठेवा, दिवस सारखे नसतात. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्याच्यासमोर जीव जरी ओढाळून टाकला तरीही त्याला तुमची काहीच काळजी येणार नाही. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबत असतो. स्वामी म्हणतात, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. लोक म्हणतात की पैसा सोबत जाणार नाही, पण स्वामी म्हणतात पैसा सोबत जाणार नाही, पण जोपर्यंत तुम्ही जगाल तोपर्यंत कामी खूप येणार आहे. पैसा कमवा, पण त्या पैसे कमवताना एवढेही व्यस्त होऊ नका की आपले कुटुंब, आपला संसार, आपली माणसं विसरून जाल. पैसे कमवा, पण एक लक्ष ठेवून कमवा. तुम्ही कुटुंब किंवा नाते यांच्यात दुरावा होऊ देऊ नका. आयुष्यात पैसाच सर्व काही नाही, पण पैसाही खूप काही आहे. स्वामी बोलतात, पैसेही मॅटर करतात की तुम्हाला जीवनात कसं राहायचं आहे. जर का आज तुम्ही हा स्वामी संदेश पुढील काही मिनिटांपर्यंत ऐकलात तर तुम्हाला पैशाची मोठी प्राप्ती होईल
अचानकपणे तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला पैसा मिळेल. तो कसा, कधी आणि कसं काय मिळणार आहे तो तुम्हाला या संदेशात कळेल. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य हे क्षणभराचं असतं. त्याला खूप खुलून जगायचं. असं जगायचं असतं की आपल्याला स्वतःला वाटावं की आयुष्य आपण किती जगलोत. या आयुष्यात अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित खूप छोट्या आहेत, पण त्या खूप मोठ्या देखील आहेत. आयुष्य हे खूप सुंदर आहे. मन शांत ठेवा आणि त्याला जगायला शिका. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा आयुष्यात सकारात्मक आणि मोठा बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही स्वामींचं तारक मंत्र म्हणू शकता, ऐकू शकता किंवा वाचू शकता. स्वामींचे तारक मंत्र ऐकल्याने, वाचल्याने आणि म्हटल्याने खूप मोठा आयुष्यावर प्रभाव पडत असतो. त्या तारक मंत्राने आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या तारक मंत्राने आयुष्य एका सकारात्मक दिशेकडे जाते. त्या तारक मंत्राने आयुष्यात खूप मोठे बदल होण्यास सुरुवात होतात. स्वामींचे तारक मंत्र काही मामूली नाही. स्वामींचे तारक मंत्र हे अद्वितीय आहे. स्वामींचे तारक मंत्र हे असामान्य समजून आहे. स्वामींचे जे तारक मंत्र आहे ते तुम्ही दिवसातून काही वेळा जरी वाचलं तर तुम्हाला त्याचा अनुभव त्वरित येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तो पूर्ण म्हणावा किंवा ऐकावा लागतो. तुमच्या आयुष्यात काही तुम्हाला रोग असतील किंवा काही बिमाऱ्या असतील तर तारक मंत्र ऐकल्याने ते लवकर बऱ्या होऊ लागतात. आयुष्यात कदाचित आर्थिक परिस्थितीची खूप तंगी असू शकते. तारक मंत्र ऐकल्याने तेही पूर्ण होते. कदाचित तुमच्या आयुष्यात समस्या खूप असतील. तारक मंत्र ऐकल्याने, म्हटल्याने त्याही खूप कमी होतात. तुम्ही हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नका. माझ्या बाळा, कदाचित तुम्हाला हे कळत नसेल की तुम्ही अर्धवट सोडून झाल्यावर तुमच्यासोबत काय होतं. पण एक लक्षात ठेवा, त्याचे परिणाम वाईटच होतात. कारण तसं केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि ते तुमच्या अंगात शिरते. त्यामुळे कोणताही हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नका. जेव्हा संदेश पाहायला सुरुवात कराल तेव्हा त्याचा शेवट केल्याशिवाय सोडून जाऊ नका. याने तुम्हाला आयुष्यात कधीच फळ मिळणार नाही. तुम्ही स्वामींची खूप भक्ती कराल पण त्याचं तुम्हाला फळ आयुष्यात येणार नाही. कदाचित तुम्ही स्वामींवर खूप विश्वास ठेवता, त्यांना मानता, पण त्यांचा अनुभव आला नसेल आणि त्याचं काही हेच मोठं कारण असू शकतं. त्यामुळे विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, एक लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला किती मोठं व्हायचं आहे यापेक्षा तुम्ही किती मोठे होऊ शकता याकडे लक्ष द्या. कारण जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही काय करू शकता आणि किती करू शकता, तेव्हाच तुम्ही ते करू शकाल जे तुम्हाला करायचं आहे. कदाचित कधीकधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत नसतील, पण ते काही काळानंतर तुम्हाला लक्षात येतील. स्वामी जसे सांगतात की त्यांचे जीवन बदलवणारे विचार जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकले तर आयुष्य बदलू शकतं. त्याचप्रमाणे त्यांचे विचार हे ऐकून बघा. कदाचित तुमचं आज जीवन बदलणार असावं, त्यामुळेच हा संदेश तुमच्याकडे आला असावा आणि तुम्ही हा आत्तापर्यंत ऐकलासुद्धा असेल. म्हणूनच पुढील काही मिनिटे चुकवू नका. तुमचं जीवन पुढच्या स्तराला जाणार आहे. आयुष्यात जे गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या मिळणार आहेत. तुम्हाला कदाचित या गोष्टीची जराही जाणीव नसेल की तुम्ही काय करणार आहात, म्हणजे तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करत आहात. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक इच्छा पूर्ण होते जर मेहनत प्रामाणिकपणे केली गेली. आयुष्यात जे पाहिजे ते मिळते जर त्याच्याबद्दल चांगल्या आणि साफ मनाने विचार केले. आयुष्य हे एका फुलपाखरासारखे आहे. यावर आपण जसे जमले तसे त्याला बनवू शकतो. एक लक्षात ठेवा,
आयुष्याला आपण आपल्या हाताने घडवू शकतो आणि आपण आपल्या हातानेच त्याला बिघडवू शकतो. आता तुमच्या हातात आहे की तुम्ही त्याला बिघडवता की घडवता. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा, अनुभव येत जातील. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत चला, प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाईल. आज कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. फक्त तुम्ही एकदा या संदेशाला लाईक करा. जर का तुम्ही हा स्वामी संदेश लाईक केला तर तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून समजा. तुम्ही आता पुढील काही सेकंद हा संदेश ऐकू शकणार नाही, कारण तोपर्यंत जेव्हा तुम्ही हा ऐकायला जाल त्याआधीच तुम्हाला एक खूप गोड बातमी मिळेल. त्यामुळे ऐकून बघा, कदाचित ऐकण्याच्या आधीच आनंदाची बातमी येईल. स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. स्वामी आपल्याला खूप आशीर्वाद देत असतात. ते आपलं आयुष्य सुधारवण्यासाठी आपल्याला त्यांचे आशीर्वाद पाठवत असतात. स्वामी त्यांचे आशीर्वाद आपल्याला त्यांच्या रूपात देत असतात. आई अन्नपूर्णाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला लागणार आहे. कुबेर देवतांचा आशीर्वाद देखील लवकरच प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यात पैशाची कधीच कमी होणार नाही. कदाचित सध्या असू शकते, पण पुढील काही दिवसात ही कमी पूर्णपणे निघून जाणार आहे. पुढील काही दिवसात आयुष्य तुमचं एका पुढच्या स्तराला जाणार आहे. तुम्ही कदाचित त्या गोष्टीचा विचार नाही केला जी गोष्ट तुमच्यासोबत व्हायची आहे. स्वामी म्हणतात, आता आम्हाला जे तुम्ही पाहत आहात, तुमच्या मोबाईलवर जे तुम्हाला आमचं चित्र दिसत आहे ते आता बदलेल. तुम्ही त्याकडे फक्त लक्ष देऊन पहा. काय रे बाळा, तुला काय वाटलं? आमचं रूप बदललं, आमचं चित्र बदललं. याचा अर्थ आम्ही बदललो, आमचे विचार बदलले, आमचे कर्म बदलले, आमचं मन बदललं, आमचं सर्व काही बदललं. असं वाटलं काय तुला? एक लक्षात घे, स्वामींचे रूपे अनेक आहेत. स्वामींचे रूप हे इतके सारे आहेत ज्याला आपण कधीही मोजूसुद्धा शकत नाहीत. आणि स्वामी कधी कोणत्या रूपात येऊन आपल्याला दर्शन देऊन जातील याची आपल्याला जाणीवही होणार नाही. त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करत जा. कदाचित तुम्ही ज्यांचा काही दिवसांआधी अपमान केला ते स्वामी असू शकतात. तुम्हाला काय माहीत कोणाच्या मधात स्वामी येतील आणि तुमची भेट घेतील. कोणत्या रूपात स्वामी येऊन तुम्हाला भेटून जातील हे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे वेळ हा वाया घालवू नका. तुम्ही आयुष्यात काही करायची जर इच्छा ठेवत असाल तर त्यासाठी मेहनत करायला शिका. स्वामी संदेश तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवून देऊ शकतात. फक्त विश्वासाने ऐकण्याची गरज आहे. मन शांती होईल जर विश्वासाने तुम्ही हा स्वामी संदेश ऐकाल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळते, फक्त एकच गोष्ट ते मिळत नाही, ते म्हणजे पुन्हा आयुष्य. आज तुम्ही कदाचित काही चुका कराल, पण पुढे त्या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला दुसरी संधी म्हणून आयुष्य हे मिळणार नाही, हे लक्षात असू द्या. आयुष्य आहे, काही खेळ नाही. आज आहे तर उद्या नाही. तुमचा विश्वास असेल तरच आहे मजा, नाहीतर काय आहे या आयुष्यात. स्वामी बोलतात, तुमचा विश्वास माझ्यावर आहे, माझा तुमच्यावर आहे. आपल्या दोघांमध्ये एक गोष्ट सारखी आहे, ते म्हणजे विश्वास. तसंच आयुष्यात विश्वास कमावणं हे खूप अवघड असतं. जिंदगी जाते विश्वास कमवण्यात, पण गमवायला एक सेकंडही काफी असतं. तुमच्या मनात काय चाललं आहे? तुम्ही काय इच्छा ठेवत आहात? तुम्ही कसे कर्म करत आहात? तुम्ही कोणत्या मागण्या केल्या आहेत? तुमच्या प्रार्थना, सर्व काही आम्हाला माहिती आहे. आम्ही कशाकडेच दुर्लक्ष केलं नाही. तुम्ही पण आमच्यावर विश्वास ठेवा.
कारण आम्ही कधीच तुमच्या कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं नाही आहे. फक्त कधीकधी आम्ही तुम्हाला असा अनुभव देऊन जातो ज्याची तुम्हाला कल्पनाही नसते. तुम्हाला अनपेक्षित अनुभव येतो, पण तुम्हाला हे कळत नाही की ते आमच्यामुळेच आला आहे. आम्ही ते तुम्हाला दिलं आहे. तुमचा विश्वास आहे हे खरं, पण मानत नाही हे खरं. कारण तुम्ही जर मानत असता तर आत्तापर्यंत न म्हणता या संदेशाला लाईक केलं असता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असता. जर खरंच मानत असाल तर या संदेशाला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट आयुष्यात पूर्ण मिळेल, म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल जे तुम्हाला वाटत होती. कदाचित काही कामे तुमचे अजूनही अर्धवटच आहेत. ते कामे अर्धवट आहेत, अजूनही पूर्ण झाली नाहीत. पण ते अडकलेली कामे आज पूर्ण होणार आहेत. कारण आमचा विश्वास आहे. तुमचा पण विश्वास ठेवा. तुमची प्रत्येक इच्छा, प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करू. बाळा, तुला काय वाटतं की कोण तुझ्यासाठी सोबत उभा आहे आणि कोण नाही? कदाचित तुला वाटत असेल की आमच्यासोबत कोणीच नाही, आणि हाच तुझी सर्वात मोठी चूक आहे. कारण आम्ही आहोत ना तुझ्या सोबतीला. कशाला तू घाबरतोस? मी आहे ना तुझ्या पाठीशी. भीतोयस कशाला? भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामीचा मंत्र, हे स्वामीचं अभिवाज्य, हे स्वामीचं वाक्य कानावर पडताच मनाला एका प्रकारची अशी शांती मिळते जे कधीच कोणत्याच गोष्टीत नसते. आणि स्वामींचे एक सत्यवचन, स्वामींचे जे सत्यवचन आहे ते ऐकल्यानंतर तर आयुष्य सफल झाल्यासारखंच वाटतं. ते म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे अशक्य आहे, जे होऊ शकत नाही, ते कोणीच करू शकत नाही, तेही शक्य करतील. आणि ते आपले स्वामी असणार. आपले स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतील. फक्त तुम्ही आपल्या स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, माझी तुझ्यासारखी काहीच अपेक्षा नाही की तू माझ्या मठात यावं, माझी घरात ठेवून पूजा करावी, माझी आरती करावी. बाळा, माझी अपेक्षा काही खूप मोठी नाही, खूप छोटीशी आहे. कदाचित जमल्यास तू पूर्ण कर. माझी अपेक्षा आहे की तू माझं नाम स्मरण करावं. दिवसात एकदा दोनदा का होईना, पण माझं नाम स्मरण करत जा. स्वामी म्हणतात, जो आमचा नाम स्मरण करतो आम्ही त्याला कधीच दुःख येऊ देत नाही. त्याच्या आयुष्यात सुख आणत असतो. तुम्हालाही सुखच येईल. फक्त एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. बाळा, तुझा मला एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट करून दे की तुझा स्वामींवरती विश्वास आहे ना? तू स्वामींना मानतोस ना? काय हो का? तू स्वामींना खरंच मानतोय का? तर कमेंटमध्ये आज तू 108 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करून दाखव. कदाचित तुला हे अवघड वाटत असेल, किंवा कदाचित हे तुला काही कामामुळे जमणार नसेल, तर काही हरकत नाही. कमेंटमध्ये आज तुम्ही 2001 अंकी असा नंबर कमेंट करा. 2001 हा ज्याने नंबर कमेंट केला, आम्ही समजून जाऊ की त्या स्वामी भक्ताने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आणि त्याने त्याच्या जीवनात त्यांचे विचार देखील उतरवून घेतले. बाळा, तुला एक गोष्ट आम्ही सांगत आहोत, ते तू मन शांत ठेवू नये. तुला जे आत्ता वाटत आहे की तू खूप चांगला आहेस, कदाचित तुला वाटत असेल की तुझ्याकडे खूप पैसा आहे, खूप दौलत आहे, खूप धन आहे, पण तो पैसा, ते धन आणि तो दौलत कधीच कामी येऊ शकणार नाही. जर का बाळा तुला असं वाटत असेल की तू काहीही करू शकतो, तर नक्कीच तू काहीही करू शकतो.
तुझा स्वतःवर आत्मविश्वास आणि स्वामींवर विश्वास पाहिजे. जे गोष्ट तू करू शकत नाही तेही तू करून घेशील. लक्षात ठेव, आयुष्यात लोक म्हणतात पैसा खूप जास्त पाहिजे, पण त्या पैशासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कमवण्याला अक्कलही लागते. जर तुम्हाला काही घ्यायचे असेल तर आयुष्यात ज्ञान घ्या. ज्ञान हे घेताना फ्री असते. ज्ञान हे कोणीही देऊ शकते, पण ते ज्ञान घ्यायला एक जिगर लागतं. जसा स्वामी संदेश ऐकून तुमचं मन शांत होत असतं, तसे तुम्ही अनेकही स्वामी संदेश ऐकू शकता आणि त्यामधूनही काही ज्ञान घेऊ शकता. असेच स्वामी संदेश ऐकायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामींचे संदेश हे जीवन बदलून टाकतात आणि तुम्ही शेवटपर्यंत ऐकला आहात तर तुमचं जीवन का बदलणार नाही? नक्कीच तुमचं जीवन बदलणार आहे. विश्वास तर तुमचा आहेच, ते असाच कायम असू द्या. तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकला म्हणून कमेंटमध्ये 2001 असा अंकात लिहा. स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असं म्हणून कमेंटमध्ये स्वामी शक्ती पाठीशी आहे असं लिहायला विसरू नका. आपण भेटूयात एका पुन्हा नवीन स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ.